नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी जे विद्यार्थी टेलिग्रामवर आपल्या नसतील त्यांनी टेलिग्राम अवश्य जॉईन करा. त्याचं कारण म्हणजे की आपण दररोज 100 मार्कचा पोलीस भरतीचा पेपर फ्रीमध्ये देत असतो. सर्व काही चालू घडामोडी, सर्व काही अपडेटमध्ये कंटेंट, सर्व काही स्टडी मटेरियल तिथं फ्रीमध्ये देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्रामची लिंक मिळणार नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लिंक म्हणून. तर चला आपण पहिला प्रश्न बघूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, कोणत्या मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने 46व्या फेडरेशन ऑफ इंडिया पब्लिशर अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन बुक प्रोडक्शन 2026 मध्ये 7 पुरस्कार जिंकले? उत्तर आहे माहिती आणि प्रशासन मंत्रालय. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या शहरात 65व्या सुब्रोतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते? उत्तर आहे नवी दिल्ली. ऑप्शन नंबर 2 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रातील पहिले मॉडेल उपनिबंधक कार्यालय कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पुणे. प्रश्न क्रमांक 3 आहे, नवीन लोकायुक्त महाराष्ट्र राज्य कोण आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे. माजी न्यायमूर्ती होते ते मुंबई उच्च न्यायालयाचे. शपथविधी झालेला आहे 25 ऑगस्ट 2026ला. स्थळ लोकभवन मुंबई. आणि शपथ देणारे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. प्रश्न क्रमांक 5 आहे, सिंगापेंगल उद्योजकता क्रेडिट योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे तामिळनाडू. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 6 आहे, स्वातंत्र्य दिन 2026च्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या शौर्य पदकामध्ये सर्वाधिक 141 शौर्य पदके कोणत्या पोलीस दलाला मिळाली आहे? उत्तर आहे छत्तीसगड पोलीस. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 7 आहे, आदिवासी व्यवहार मंत्रालयाने कोणत्या शहरात आदिवासी भाषा आणि संग्रहालयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले? उत्तर आहे म्हैसूर. ऑप्शन नंबर 3 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, कसोटी क्रिकेटमध्ये 4000पेक्षा जास्त धावा आणि 350पेक्षा जास्त बळी घेणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? उत्तर आहे रवींद्र जडेजा. ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 9 आहे, राष्ट्रीय सुरक्षा दलाने कोणत्या राज्यात महिलांसाठी आपला पहिला कमांडो कोर्स सुरू केला आहे? उत्तर आहे हरियाणा. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि जे विद्यार्थी पोलीस भरती तयारी करत असतील त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथं, कारण की आपण 100 मार्कचा पोलीस भरतीचा पेपर दररोज फ्री देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपले जवळपास 55 पेपर तिथे टाकणे झालेलं आहे. तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ज्यांना लिंक मिळणार नाही त्यांनी आपले लिंक म्हणून कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद.